गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं मृत्युरहितं सद्गुरुं तं नमामि ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे विविधमस्तकच्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान महाविष्णूंचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ हा 28 अभंगांचा छोटासा ग्रंथ आहे आणि त्या 28 अभंगाच्या ग्रंथातील 3 क्रमांकाचा अभंग आहे. तो अभंग असा आहे. त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय हरिविन मन व्यर्थ जाय हरिविन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार जेतोनी चराचर हरिसी भजे जेतोनी चराचर हरिसी भजे जेतोनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण हरी ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण हरी ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण हरी अनंत जन्मोनी पुण्य होय अनंत जन्मोनी पुण्य होय अनंत जन्मोनी पुण्य होय हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखे मन हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. आता पहा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये काय सांगितले. हरिपाठाचं म्हणजे हे त्रिगुणांचं वर्णन केलं. आता मला सांगा की आता हरिपाठ कशासाठी करायचा. आता जसं मी ह्या अभंगाला चाल लावली तसं चाल लावून म्हणण्यासाठी हरिपाठ आहे का हो? बरोबर आहे का नाही विषय. हरिपाठाला चाल लावून म्हणण्यासाठी अभंग हरिपाठ सांगितलाय का ज्ञानेश्वर महाराजांनी. तर नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे चाल लावून म्हणला तर चांगला वाटतो बरं का. जर जसं एखाद्या मुलीला शाळेत जाण्यासाठी सुरुवातीला सुरुवात करतो शाळेत जायला अंगणवाडीमध्ये चाल लावून शिकवतात गाणे म्हणून एक दोन लिहायला शिकवतात मग त्याला ते आवड लागते. तसं आपल्याला समजण्यासाठी महाराज लोक काय करतात की ह्याला आपण त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे म्हणून त्याला चाल लावून आपल्याला त्याच्याकडे वळवलं जातं. मग आपण काय करतो हा बरोबर आहे चांगला अभंग चाललाय चांगला हरिपाठ चाललाय चला म्हणजे ते गायनाच्या रूपातून आपल्याला ते आवडतं. जसं शाळेत काही मुलांना शिकवतात की एक दोन असं म्हणजे एखादी कविता पोयम शिकवायची झाली तर ते काय करतात आणि त्याला चाल लावतात आणि मग ते समजावून सांगून म्हणजे त्यांच्या कलेने घेऊन ते शिकवतात आणि मग त्याची आवड
देवतांची पूजा करतो आणि तमोगुणामध्ये नीच प्रतीच्या देवतांची पूजा करतो. मग आता हे झालं तो कशाची उपासना करतो त्याच्या म्हणजे त्याच्या प्रकृतीच्या ह्याच्यानुसार तो देवताला बसतो. पण प्रामुख्याने आपल्याला साधू संतांनी एकाच देवतेला बसायला सांगितले, ते म्हणजे तो परमात्मा आणि तो हरी, म्हणजे मुख्य विषय तर हरीला बसायला सांगितले. मग आता आपल्याला त्या हरीला प्राप्त करून घेण्यासाठी साधू संतांकडे जावं लागतं, ज्ञानेश्वर महाराजांना विचारावं लागतं. मग ज्ञानेश्वर महाराज तर काय सांगतात, त्रिगुण असतात निर्गुण येतात. मग आता या तिन्ही गुणाला काय करायचं, बाग करायचं आणि कुठं पोहोचायचं, त्या परमात्म्यापाशी म्हणजे कुठं निर्गुणापाशी पोहोचायचं. म्हणजे आणि त्या निर्गुणापाशी पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, मग तिथं कशात कोणत्या गुणाचं कार्य आहे, सत्वगुणाचं कार्य. आता इथं आपल्याला द्विजाण स्थिती तयार झाली. काय झालं की आता अहंकार आणि स्थान काय हीच कळत नाही. कुणाला कळत नाही, ज्याची आणि देवाची, ज्याची आणि संतांची ओळख नाही, ज्याची आणि अध्यात्माची ओळख नाही, अशा माणसाला स्थान आणि अहंकार काय करणार आहे, लहान मुलाला चांगला आणि वाईट काय करणार आहे. अशा वेळेस साधू संत तिथं आपल्याला उपदेश करतात आणि आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे सांगून देतात. मग आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला इथं काय सांगतात, सारा विचार हरिपाठ आता सांगतात. मग आता कोणत्या गुणाचं कार्य आहे, सत्वगुणाचं. सत्वगुण काय करणार, की चांगला आणि वाईट शांत डोकं घेऊन आपल्या मनुष्य देहामध्ये जे 3 गुण आहेत तिथं इथं प्रामुख्याने सत्वगुणाचा विचार केला जातो. सत्वगुण तिथं विचार करायला होतो आपल्याला की आता बाबा आपलं कल्याण कशाने होणार. मग तो काय करतो की सारा विचार करतो आणि हरीला वाजायला कुठं बाबा आपल्याला मिळेल या शोध घ्यायला सुरुवात करतो, म्हणजे देवतांची पूजा करायला. मग आता देवताची पूजा केल्यानंतर त्याच्याकडून पुण्य घडतं आणि पुण्य काढल्यानंतर मग त्याला काय होतं, सद्गुरूंची प्राप्ती होती. आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर तिथं आपल्याला सद्गुरू आपल्याला साराचा विचार करायला शिकवतो, खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करायला शिकवतात. आणि मग आपल्याला तो हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय तसा त्या हरिपाठाचा अर्थ करायला लागतो. मग आता अजून तर काय त्रिगुणाचाच विचार आपण करूया. त्रिगुणामध्ये आता आपण सर्वसामान्य जीव आहे, आपल्याला काही कळत नाही. आता आपल्या अंगात 3 गुण असतात, ज्यांना म्हणजे या 3 गुणाचं कधी वर्णनच ऐकलं नाही, अशा लोकांनी आपलं समजून घ्यायचं की आपल्या ते 3 गुण कसे येतं. मग आपण कोणत्या गुणाची व्यक्ती हा आपण आपल्याला ओळखायला इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. दुसऱ्याला विचारायला काय जायचं, कशाला आपण एखाद्या ब्राह्मणाला विचारायला जायचं, मला का असं होते, मी असा काय करतो, आपण विचारायला होतो ना. पण ते आपल्याला इथं साधू संत सांगतात, ते जर विचार केला तर आपण समजायचं की आपल्याला असा प्रबळ झाला, त्यामुळे आपण असं करतोय. मग आता सत्वगुणामध्ये मनुष्याचा आहार कसा असतो, गोड सात्विक आहार असतो. गोड आणि शिजवलेले अन्न सात्विक मनुष्य म्हणजे सत्वगुणी मनुष्य गोड आहार घेतो आणि शिजवलेला अन्न आहार घेणारा मनुष्य भाग्यवान असतो, सत्वगुणी असतो. बघा मग आपल्याला गोड आवडतं का, की आपण ठरवून घ्यायचं आपण कोणत्या गुणात बसतोय, आता याचे परीक्षण करायचे आपल्याला. मग सत्वगुणी मनुष्याला काय आवडतं, गोड आणि शिजवलेला अन्न तो खातो. मग रजगुणी मनुष्याला काय आवडतं, तर रजगुणी मनुष्याला खारट, तुरट, आंबट, तिखट आणि चटपटीत असं खायला आवडतं. चांगलं म्हणजे काय
मग आपलं पित्त वाढतं आणि पर्यायी काय होतं, आपण आजारी पडतो. आता आपल्याला पुढे जायचंय, परमात्मा प्राप्तीकडे जायचंय, मग आपला आहार काय पाहिजे, गोड पाहिजे ना, सात्विक पाहिजे. मग आपण लवकर पोहोचू. इथं तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, असा आहार घेणारा मनुष्य भाग्यशाली असतो, गोड पदार्थ आणि शिजवलेला अन्न खाणं. तर आपल्याला ते आंबट तिखट खाऊ वाटतं ना, मग आपण त्या मार्गातून बाजूला हटायला लागतो. रजगुणाचं कार्य काय की चांगल्या मार्गावरून बाजूला हटवलं, हे रजगुणाचं कार्य. मग त्या रजगुणाने आपल्याला सांगितलं की खायला लागलो. मग आपले जे आपल्या शरीरामध्ये झोपलेले असतात आजार असतात आणि ते काय होतात, आपल्याला अशुद्ध रजगुण जागा झाला की आपल्याला ते नको ते खायला लावून आपले आजार उद्भवतात आणि जागे होतात आणि आपण आजारी पडतो आणि आपली जी उपासना चालू असते त्या उपासनेला बाधा तयार होते. कशामुळे, रजगुणामुळे. आता राहिला कोणता तमोगुण. तमोगुणामध्ये त्याचं भान करत नाही माणसाला, चांगलं आणि वाईट. आता हे दोन्ही गुण आहे ना व्यवस्थित. आता रजगुणाचं पण काय काय असतात थोड्या आणि रजगुण पण काय एवढं वाईट नसतो, तसा मध्यम स्वरूपाचा असतो. पण तमोगुण कसा असतो, त्याला चांगलं पण करत नाही वाईट पण करत नाही, तो मूर्खपणाकडे जातो. म्हणजे बघा काही जण नको तीच खात्यात घेतात, त्याला म्हणायचं तमोगुण. आपल्याची डिक्शनरी पण नाही, म्हणजे महाराजांच्या ते कशात म्हणजे कशातच नाही. आणि तमोगुण ही व्यक्ती काय करतो, ती खायला सुरुवात करतो, नको तेच खातो पितो आणि म्हणजे मूर्खपणा करतो या प्रकारचा. मग आता बघा हे तिन्ही गुण आपल्यामध्ये, मग कधी आपला घरात हे सर्व सांगता येणार नाही. मग आपण काय करणार आहे, बंधनात अडकणार आहे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले हे आसार आहे. मग या आसारापासून आपल्याला काय करायचंय, हे आसार इथंच टाकून द्यायचे आणि ह्या आसारातूनच सार घ्यायचे. तर कसं घ्यायचं आसारातून सार, मग त्याचा कोणाला सांगायचं तुम्ही व्यवस्थित. आपल्याला जो मार्ग दिलाय, जो साधू संतांनी ज्याला ज्ञान झाले त्याने त्याच्या जो मार्ग मिळालाय त्या मार्गाने व्यवस्थित चालणे म्हणजे सार घ्यायचं, बरोबर. त्या मार्गाने चालणे म्हणजे सार, म्हणजे सत्वगुणाला जागे ठेवण्याचं काम साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहून आपल्याला ते कार्य करायचे. आणि मग आता हे झालं, हे सार आपल्याला घ्यायचे, साफ करायचे. मग हे तिन्ही गुण आपल्याला काय करायचे, बाप करून टाकायचे. बाप केल्यानंतर काय होणार आहे, त्या परमात्म्याकडे आपण पोहोचणार आहे आणि आपल्याला कशाची निर्गुणाची प्राप्ती होणार. मग आता हे निर्गुण हे आपल्याला कळत आहे. निर्गुण कुणाला कळतं, निर्गुण सारे सांगितले, पण ती निर्गुणाची ओळख कधी होते हा मुख्य विषय. निर्गुण कळलं पाहिजे ना, सगुण कळलं, पण सगुण आपल्याला दिसतं रूपाने, पण निर्गुण दिसतं का, ते कधी कळतं, ज्यावेळेस आपलं भाग्याचा उदय होतो, आपल्या जीवनामध्ये तो सत्पुरुष येतो, आपल्याला तो महात्मा भेटतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या तुम्हीचं ज्यावेळेस आपल्याला महात्मा भेटतो बघा, आपल्याला निर्गुणाची प्राप्ती होण्यासाठी, त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, त्या हरीची प्राप्ती होण्यासाठी, तो हरिपाठ करण्यासाठी, त्या हरीला ओळखण्यासाठी आपल्याला त्या आपल्या हिंदू चिंतकाची भेट व्हावं लागते. बघा आपल्याला जर आपलं हित सांगणारा भेटावा लागतो त्यावेळेस आपलं कल्याण होतं. जर आपल्याला आपलं हित सांगणारा भेटला नाही तर आपलं कल्याण होईल का. आपल्याला आजूबाजूला जर आपलं हित सांगणारा नसला आणि आपल्याकडे तो स्वार्थ साधून घेईल, त्याच हित साधून घेईल, पण तो आपलं हित सांगणार नाही. मग आपल्याला कोण भेटलं पाहिजे, हित सांगणारा, आपलंच हित सांगणारा आपल्याला भेटलं पाहिजे. आपण आज गेली मग आपल्याला त्या ज्ञानावर आपल्या त्या कल्याणासाठी आपल्यासाठी झटणारा कुणीतरी आपल्याला दिसला पाहिजे, भेटला पाहिजे, तेव्हा आपण कल्याण होणार. मग आता एक दृष्टांत सांगते की एक असं रस्त्याने बघा आपल्या इथं वाड्या रस्त्यावर फुगेवाला येतो, केसावर फुगे, केसावर फुगे असं म्हणतो आणि केस विकत असतो बघा. असंच एक केसावर फुगे विकणारा माणूस चाललेला असतो आणि एका झोपडीपासून चाललेला असतो की त्या झोपडीमध्ये आजी आणि त्या आजीची नात अशा दोन्ही जणी राहत असतात. आणि मग त्या दोन्ही जणी राहत असताना फुगेला जातात, आजीचं काम आहे नातीचा हट्ट बोलवणं. मग ती आजी काय नात काय म्हणते आजीला की आजी मला फुगा घ्यायचा आहे. पण आता आजीची परिस्थिती होती तिथं की तिचं होतं 18 वर्ष आता घरात फुगा घेण्यासाठी काय
हा प्रश्न आता पैसे द्यावे पैसे नव्हतं दारिद्र्य असल्यामुळे पैशाचा विषय नव्हता म्हणून आता काय द्यायचा हा प्रश्न पडला पण आता नातीचा तर हट्ट पुरवायचा तर नाही म्हणू शकत नाही मग आता काही पाहिजे असेल तर नात आधी सगळ्यात आधी जाते आजीकडेच जातो ना कारण आईकडे हट्ट पुरवते आजी लाड करतात मग आता ती आजीला म्हणते आजी मला काही पण मला फुगा घे मग आता आजीच्या लक्षात येतं की आपल्या रांजणावर ताटे तेवढे शिल्लक राहिलेले आणि ती ताट आपण त्या फुगेवाल्याला आपण फुगा घेऊ शकतो नातीसाठी मग ती काय म्हणते ते तिथं रांजणावर ताटे तिथं फुगेवाल्याला दे आणि फुगा घे मग ते फुगेवाल्याकडे ती ताट घेऊन जाते आणि फुगेवाल्याला म्हणते ओ फुगावाले बाबा त्याला ताट आणि फुगा द्या मग आता ती फुगेवाल्याने ती ताट घेतलं आणि बघायला लागलं मुलीकडं त्या घराकडून त्या आजी कुणी ताट दिलं ते बघायला लागलं काय त्याला ताटाला बघायचा त्या मुलीकडे बघायचा त्या घराकडे बघायचा ताटाकडे बघायचा मुलीकडे बघायचा घराकडे बघायचा आणि ते ताट आहे ना आधी ऐकून बघायचं पण ते आधी पण थोडी कोण फिरून ते 5-10 मिनिटं त्या ताटाचं चांगलं निरीक्षण केलं आणि मग तो काय म्हणला की ताट तुला कोणी दिलं बाळा ती म्हणली माझ्या आजी तो मला बाळा जर तुला मी फुगा देतो पण तू तुझ्या आजीला घेऊन ये माझ्याकडे मग ते काय करते पळत पळत जाते फुगा घेऊन आनंदाने उड्या मारत आणि फुगा ते ताट घेऊन येते आणि ताट घेऊन आजीला घेऊन येते आणि आजीला घेऊन आल्यानंतर तो फुगेवाला आजीला म्हणतो आजी आता मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही ध्यान देऊ नका आता तुमच्याकडे तर काय म्हणजे पैसे नाही आणि मी फुगा दिलाय ना पण मी एक तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते की तुम्ही ऐका ध्यान देऊन ऐका मग आजी म्हणते सांग बाबा मी ऐकते म्हणले ही ताट तुम्ही जी मला दिले ना ती ताट आहे सोन्याचं आहे आणि ही ताट तुम्ही घेऊन काय करा सोनाराकडे जा मग तुम्हाला काय होईल की तुमचं आयुष्याचे दारिद्र्य ते दारिद्र्याचं काय होईल नाश होईल आणि तुम्ही सुखाने आनंदाने राहता मग ती काय ती मग तिला पण आनंदाचा धक्का बसतो आणि मग ती सोन्याचं ताट आहे म्हणजे तिला त्याच्यावर विश्वास बसत नाही की तिला आता खजिना सापडतो ना आणि तिला पण आनंद होतो आणि ती इतका आनंद होतो ती पण अशी त्याला उड्या मारत सोनाराच्या दुकानाकडे जाते आणि सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर सोनाराने ज्यावेळेस वजन केलं त्यावेळेस कळतं की आपल्याला काय भेटले म्हणजे तिला इतका आनंद होतो की पैशाचे नसते तिच्या पुढे राशीतला म्हणजे ते ताट इतकं म्हणजे तिच्यासाठी म्हणजे तिचं काय म्हणतात ते भाग्यच बदलून टाकतं भाग्यच उजळून जातं तिचं आणि ती क्षणात तिचं काय होतं दारिद्र्य संपून ती श्रीमंत होती आणि आता तिला काय कमी होतं आता तिला जर काय घ्यायचं म्हणलं तर ती आता पुन्हा पुढे किती वेळा हात पसरेल आता तिला काय घ्यायचं म्हणलं तिला लगेच प्राप्त होणार तिला जी वस्तू आठवलं जी वस्तूची गरज आहे ती वस्तू घेण्यासाठी तिला पुन्हा पुढे हात पसरायला लागेल का नाही तसं आपल्या जीवनात जर असे ज्ञानेश्वर महाराजांसारखे सत्पुरुष आले महात्मे आले आता ज्ञानेश्वर महाराज येऊ शकत नाही पण आज या पृथ्वी तलावर कलियुगामध्ये असे महात्मे येतात की ते आपल्याला असा खजिना दाखवून देतात मग आपल्याला कोणता खजिना पाहिजे त्या आजीला पैसे पाहिजे होते तिला पैशाचा खजिना पाहिजे पण आपल्यासारखे जीवाला पैसे कमी का आपल्यावर अजिबात नाही आपल्याला पैशाचा अजिबात महत्व नाही आपल्याला आता सध्या या जीवाला गरज कशाची सुखाची आणि आपल्याला सुख कशात वाटतं आपल्याला त्या पैशात सुख वाटतं पण ते पैसे सुखासाठी नाही ते पैशाचं ज्ञान आपल्याला नाही म्हणजे ते पैशाचं आपल्याला म्हणजे खरं आणि खोटंच कळायला लागलं नाही तो पैसा कशासाठी तो पैसा जोपर्यंत आपले ज्या शरीर आहे तोपर्यंत तो पैसा आहे पण हे शरीर केल्यानंतर आपल्याला सुखात ठेवण्यासाठी आपल्याला आनंदात राहण्यासाठी आपलं शरीर केल्यानंतर सुद्धा आपलं अस्तित्व जात नाही आपलं अस्तित्व तसं शिल्लक राहतो आपला आत्मा तसा शिल्लक राहतो इथून कुठं कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलं की आणि मनुष्य गेल्यानंतर बघा लगेच त्याला दुसरा जन्म नव्हतो का त्याच्यासाठी त्याला वाटतं तिष्ठत राहावं लागतं मग आपल्याला असं वेगळा मार्ग राहण्यासाठी आपल्याला किती पण दिवस असं अडकळत बसायचंय का मग आपल्याला लगेच मुक्त व्हायसाठी काहीतरी मार्ग पाहिजे ना
तसंच मेल्यानंतर नरक, स्वर्ग आणि ही वैकुंठ अशा 3 ठिकाणी आपल्याला गती मिळते. मग त्या 3 ठिकाणाहून आपल्याला तुम्हाला कुठे जायला आवडेल? नरकाला जायला कोणाला आवडेल? हात वर करा. आवडेल का? नाही. नरकाला जायला कोणालाच आवडत नाही. मग स्वर्गाला जायला कोणाला आवडेल? नरकाला कोण जातो माहिती का? त्रिगुणापैकी नरकाला तमोगुणी जातो. मग तुम्हाला जायचंय का? तुम्ही तमोगुणात राहणार का? विचार करा. नरक हा तमोगुणासाठी, नरकात काय असतं वर्णन माहित असेल तुम्हाला. आणि स्वर्ग कशासाठी असतो? तर बरेच जण स्वर्गाच्या प्राप्तीसाठी देवदेव करतात. स्वर्गात काही नसतं बरं का, परत खाली यायला लागतं स्वर्गात गेल्यावर. मग स्वर्ग कशासाठी आहे? भोग भोगण्यासाठी. तिथं भोग भोगायचे, चांगले सुखाचे भोग असतात आणि ते भोगून झाल्यानंतर परत आपल्याला जन्म घ्यायचा, परत दुःखात पडायचं. मग स्वर्ग पण आपल्यासाठी चांगला नाही, तो रजोगुणामध्ये मिळतो. रजोगुणी मनुष्य स्वर्गात जातो आणि स्वर्गाची प्राप्ती होते. आणि हा पण आपल्यासाठी चांगला नाही, तिथले भोग भोगल्यानंतर आपल्याला खाली यायचे. मग आपल्याला सत्वगुणाचा व्यक्ती त्याला परत आपल्याला वैकुंठाचा मार्ग सांगते आणि त्या वैकुंठाच्या ठिकाणी जाण्याची जीवाची इच्छा असावी. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्ञानी माणसाची इच्छा, चांगल्या माणसाची इच्छा कोणती असते की मला देवाच्या चरणाची जागा भेटावं, मला कुठेच जायला द्यावं नाही, यायला द्यावं नाही. म्हणजे जन्म आणि मरण नको, मला देवाच्या ठिकाणी जागा भेटली पाहिजे. म्हणजे ही माझं 3 गुण बाद झालं पाहिजे असं कोणाला वाटतं? सद्गुणी माणसाला वाटतं. आणि असंच आपल्याला वाटावं, तरच आपण परमार्थ करावा, अध्यात्म करावा आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. असं जर वाटत नसतं तर आपण परमार्थाचा मार्ग सोडून द्यावा, कारण त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. कारण आपण जर त्याची इच्छाच नाही धरली तर आपल्याला फायदा कसा होणार? तमोगुणी रजोगुणी जर आपण असलो तर आपल्याला किती देव केला म्हणजे आपलं कल्याण होणारच नाही. म्हणून आता त्रिगुणाचं वर्णन थांबवते. सांगायला गेलं तर तेवढ्यावरच आपण 2 तास चालते. पण आपल्याला इथं सारा विचार करून आपल्याला कुठं जायला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी? वैकुंठाला, म्हणजे त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी वैकुंठ शब्द वापरला, इथं वैकुंठ सांगितलेलं नाही महाराजांमध्ये, पण तुम्हाला वैकुंठ कळतं म्हणून तुम्हाला सांगितलं. मग आपल्याला तिथं जायला सांगितलं. आता आपण चांगलं, आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जरी कळत नसतं, अज्ञानी माणसं, मी पण अज्ञानी, तुम्हाला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणून कळालं थोडं की तुम्हाला सांगितलं स्पष्ट करून. मग आपल्याला तरी तुम्हाला सारासा विचार करायला सांगितलं काय, तर आपण कुठे गेलं पाहिजे, आपल्याला कोणती गती मिळाली पाहिजे, आपण देवाच्या चरणाची आपल्याला जागा मिळली पाहिजे. मग आता आपण प्रयत्न करायचा की आपल्याला असं आत्मा कुठे भेटेल. एखादं सांगणारा असला तुमच्या गावात तर त्याला विचारा बरं का, त्याला म्हणायचं आम्हाला कुठे भेटेल आणि तुम्ही तसा प्रयत्न करायचा की सांगा बाबा, काय सांगा बरं तुम्ही रजोगुण जर तुमचा वाढला, तुम्ही या प्रपंचात राहून रजोगुण तमोगुणच वाढतो, शक्यतो सत्वगुण वाढतच नाही माणसाचं. कारण हा प्रपंच असा आहे की याच्यामध्ये सत्वगुणाला स्थान नाही. सत्वगुणी मनुष्य आहे निवांत ठिकाणी असतो, शांत ठिकाणी असतो, तो राग द्वेष त्याच्या ठिकाणी नसतो. मग आपला जास्त करून रजोगुण तमोगुण प्रबळ होतो, म्हणून आपण त्या ठिकाणी जात नाही. आपली गती नरकात आणि स्वर्गात या 2च ठिकाणी असते. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले एका ठिकाणी की 1000तून एखादा जातो, तिथं 1000तून एखादा जातो. मग आपला प्रयत्न काय पाहिजे, 1000तून मी एक का नसावा. मग 1000तून तुम्ही बघा, इथं जर समजा इथं 1 लाख रुपये आज जर वाटायचे असते आणि सांगितलं असते 10 जणांना द्यायचे, तरी पण 10 जण आले असते जाऊ नाही.
सांगितलेल्या मार्गावर मी चालत राहावा। अशा जीवासाठी आपल्याला सत्पुरुष भेटतात। आपली जर इच्छा असेल तर आपल्याला निश्चित भेटतात। मग तुमच्या गावामध्ये स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथं जायचं, तिथं सेवा करायची आणि ते काय करणार, तुमच्याकडे पुण्य करून घेणार। पुण्याचा तुमचा साठा झाला की तुम्हाला ते मार्गाने तुमच्यापर्यंत चालत येतील, तुम्हाला ते भेटून जातील, कारण आम्ही आधी तेच केलं, मग आम्हाला ते मिळालं। म्हणून तुम्हाला जायचं जर असेल चांगल्या गतीला तर तुम्ही ते केंद्रात सेवा करा, तुम्ही नामस्मरण करा, त्यांनी सांगितलेले पाठपूजा करा। मग पर्याय काय होईल, किंवा मग तिथं येऊन द्या, मंदिरात येऊन भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा। नाही तुम्हाला तिथं जाता आलं तर इथं बसा, मग तुम्हाला काय म्हणा, तुमचं पुण्याचा दादा वाढणार आणि मग तुम्हाला ते सत्पुरुष येऊन तुमची इथं येऊन गाठ घेणार, तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगा, कुठून पण तो परमात्मा तुम्हाला शोधत येणार आणि तुम्हाला ते नाम भेटून जाणार। म्हणजे ते जे आहे प्रक्रिया ती तुम्हाला सांगितली जाईल, पण ती कुणाच्या रूपात, सद्गुरूच्या रूपात आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते मिळून जातात। आणि आपली तशी इच्छा पाहिजे तर आपण त्यात जातो, नाही तर आपली जर इच्छा नसली तर इच्छा ते मार्ग असतो, आपण त्या परमात्म्याकडे जाण्याची इच्छा ठेवायची आणि मग आपल्याला ते मार्ग मिळतो। मग आता आपल्याला सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टीतून काय करायचे, दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या, बाग करायच्या। आणि हे काय येतं, हे सगुण आणि निर्गुण ह्या ज्ञानाचा विषय सांगितलाय। सगुण आणि निर्गुण हे जे आहे बाग करायचं, हे तुमच्यासाठी नाही, ज्याला ज्ञान झाले ना त्यांनी काय करायचं, सगुण पण पाहिजे नाही आणि निर्गुण पण पाहिजे नाही। आजच्या बोलणाऱ्या माणसाचं काम काय असतं की त्यांनी अज्ञानाला पण सांगायचं असतं आणि ज्याला ज्ञान झाले त्याला पण, म्हणजे स्वतःला समजलंय का नाही त्याला त्याच्याकडे बघून सांगतो। मग आता काय करायचं, हे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही पण बाग करायचं। आणि सगुण आणि निर्गुण दोन्ही बाग आपला आत्मविश्वास आहे, त्याला आपल्याला दुसरीकडे बसताच येणार नाही। त्यामुळे माझ्याकडे दुसरी काय अपेक्षा करू नका, मी तुम्हाला काही दुसरं सांगणार नाही, मी हेच सांगणार आहे की सगुण आणि निर्गुण हे आपल्याला बाग करायचे आणि बाग केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की त्या परमात्म्याची प्राप्ती होणार। मग जिथं देव असतो ना तिथं काहीच शिल्लक नसतं, फक्त देवच असतो ना तिथं काहीच देवाच्या ठिकाणी बघा, देव जिथं असतं ना तिथं सगळं शून्य असतं, स्थिर असतं, तिथं काही हालचाल होत नाही। आता ही मला इथं बसलेल्या ह्या जागेवर बसून मला त्याचं वर्णन करणं म्हणजे जड जाते, म्हणून मी सांगत नाही तुम्हाला। सगुण आणि निर्गुण हे दोन्ही गुण बाग करायचे, हरिविन मन व्यर्थ जाईल। जर आता आपण प्रपंच करत असलो बरं का, आणि प्रपंचामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने प्रपंच करतो, आता आपल्याला मुलं बाळ येतो आणि मुलं आपले चांगले सगळे प्रपंचाला लागले, चांगले पैसा कमावतात आणि सगळं आपलं सगळं चांगलं चाललंय, पण आपल्याकडे जर तमोगुण आहे आणि आपण त्या कृती करत असतो तशी अन्न खाण्याची, तर आपलं चांगलं चाललंय का, पैसा भरपूर आहे, मग त्या पैशाच्या जीवावर आपण काय करतो, नको ती खातो, नको ती पितो, मग आपल्याला चांगलं चाललंय का, अजिबात नाही। मग आता आपल्याला असं नाही, मग आपण काय केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे का, असं केलं पाहिजे का, मग आपल्याला हरीच नसला आपल्याकडे, जर आपल्या गळ्यात जर तुळशीची माळच नसली आणि भरपूर पैसा आहे, त्याचं काय अधोगतीला जाणार आहे ना आपण, एक दिवस ते संपणार आहे। एक दिवस आपण काय करतोय, तर आपल्याकडे ते विवेक नसल्यामुळे आपण काय करतो, तिथं सगळं चांगलं चाललेलं असताना, पैसा पाणी आणि सगळं आपलं व्यवस्थित जगी जुळला सगळं असताना, आपल्या इतकं चांगलं असताना आपल्याला देवाची कृपा आहे, पण आपल्याला समजा नाही की आपल्यावर देवाची कृपा आहे। आता बघा हे जर प्रपंचाचं आपलं आता शरीर चांगलं आहे, आपल्याला कसलाच त्रास नाही, आपल्याला चालता येते, बोलता येते आणि सगळं व्यवस्थित आहे आपलं, पण जर एक दिवस आपल्याला एखादा आजार जडला आणि मग आपल्याला सांगितलं की आता तुम्ही चांगल्या मार्गाला, भक्तीच्या मार्गाला लागा, तर येईल का आपल्याला लागा, भक्तीच्या मार्गाला जाता येईल का आपल्याला, नाही। मग आता मग आपण अडचणीतच पडलो ना, मग आपण काय केलं पाहिजे, ज्या वेळेस आपण प्रपंच करत असताना आपल्याकडे पैसा पाणी, त्यावेळेस आपण त्या हरीचं नाव घेतलं पाहिजे, तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे, ही मुख्य कर्तव्य आपलं। म्हणजेच काय, तर हरिविन मन व्यर्थ जाईल, इथं सांगितलं, म्हणजे हरिविन आपलं मन व्यर्थ केलं नाही पाहिजे। ज्यावेळेस आपली चांगली
नाही म्हणून आपण काय करायचं त्या हरिविना एक क्षण पण वाया जाऊ द्यायचं नाही, व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. मग आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले सगुण आणि निर्गुण हे दोन्ही गुण बाद करून काय करायचं हरिविना मन व्यर्थ जाऊन द्यायचं नाही. मग आता आपल्याला पहिल्या शब्दामध्ये सारांचा विचार करायला सांगितलाय. मग आता साधू संतांनी आपल्याला काय सांगितलंय सारे 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 विठोबा नाम तुझे सार सारे 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 विठोबा नाम तुझे सार. मग इथं पण काय सांगितलंय नाम घ्यायला सांगितलंय. मग ते नाम कसं रामकृष्ण असू द्या श्री स्वामी समर्थ असू द्या ओम नमः शिवाय असू द्या पण ते सार सांगितले. आता आपल्याला इथं सार ओळखायला सांगितलंय ना. मग सगळ्यात खरं सार काय ते देवाचं नाव ते सार. आता तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं आपल्याला अव्यक्त निराकार नाही जे आकार जे तुम्ही चराचर हरिश्री. आता परत तिथं कशाचा विषय आलाय निर्गुण
सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर वर्णन केलेले, पण एवढं सांगायला वेळ नाही आपल्याकडे. मग आता आपल्याला काय करायचंय, फक्त 5 मिनिटात आवडते. आता ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी आनंद जन्मनी पुण्य होय. आता इथं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानदेव म्हणजे आता सगुण आणि निर्गुण या तिन्ही गुणांची प्राप्ती करून घ्यायची आणि तिन्ही गुण प्राप्ती करायची. म्हणजे ओळख करून घ्यायची. आपल्या ओळख कसे म्हणाले, अध्यात्मानंद आपल्याला आपल्यात आहे ते काय म्हणाले. मग आता त्याची ओळख करून घ्यायची. परत त्यामुळे आपल्याला सगुणाची ओळख होती. ज्यावेळेस आपल्याला निर्गुण लागला त्यावेळेस सगुण होतो, सगुण काळाला निर्गुण होतो आणि निर्गुण काळाल्यानंतर काय होतं की आपल्याला ते ज्ञान होतं आणि ते ज्ञान झाल्यानंतर काय होतं, ते ज्ञान झाल्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले तसं ध्यान करतो, म्हणजे त्याचं जप करतो. म्हणजे त्यांनी काय सांगितले, अखंडित जप चालू होतो आपला. कसा, त्या संत कृपेने ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत जर जीवनात आपल्या आले तर त्यांनी सांगितले तसं आपला जप चालू होतो. बघा ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण सगळ्यांना माहिती, त्यांनी त्याचं जप करून अखंड समाधी मिळवली. त्यांनी जिवंत समाधीमध्ये आपलं देह म्हणजे देहाला विलीन केलं. जिवंत समाधी कशी घेतली आपण बघा, विचार करा. आपल्याला त्या साधू संतांनी आपल्याला अशा पुन्हा सांगितलेल्या आहे की आपल्याला तिथं पोहोचलं. आता ही ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठाचा आपल्याला घ्यायचंय, विवेक जागा करायचा की ते जर असं करू शकत असेल तर आपल्याला का नाही करू शकत. त्यांनी सांगितलंय ना हरिपाठ. मग ह्या हरिपाठामध्ये जसं सांगितले तसं जर गेलं तर आपल्याला दुसरं कुणी सांगितलेलं नाही. त्यांनी आपल्याला देहाचं सगळी कुठला गेलेले साधू संत त्यांनी हा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी कळकळीने सांगितले की तुम्ही पण असं मी सांगितलं त्या मार्गाने जा, म्हणजे तुम्ही उद्धार पावा, म्हणजे तुमचा उद्धार होईल. आणि आपण तसा प्रयत्न करायचा. म्हणून मग काय म्हणाले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. मग आता आपण रामकृष्ण याचं जप करायचं. मग कसं करायचं आपण जप, की ते साधू संतांनी जसं ते गुप्त ज्ञान सांगितलेले आणि गुप्त ज्ञान ज्यावेळेस आपल्याकडे प्रगट होईल आपल्याला